दरम्यान दादरच्या रेल्वे स्थानकालगतच्या मंदिराचा वाद काय आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दादरच्या पूर्व विभागामध्ये श्री हनुमानाचं मंदिर आहे आणि याच मंदिरावर आता बुलडोझर चालवण्याचं फरमान काढण्यात आले। सध्या या मंदिराच्या बाहेर मी उभी आहे आणि तुम्ही बघू शकता प्रचंड भक्तांनी हे मंदिर लगबगलेलं पाहायला मिळत आहे। 80 वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे। हमालांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे। मात्र आता हे मंदिर बेकायदा ठरवून पाडण्याचे निर्देश रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे भाविकांमध्ये नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महत्वाचे आणि मुंबईतील मध्यवर्ती असलेले दादर स्थानक रात्रंदिवस गजबजलेलं पाहायला मिळतं। मात्र आता या हनुमान मंदिराच्या बाजूला छोटंसं साईबाबाचं देखील मंदिर आहे। मात्र अगदी भल्या पहाटेपासून दादर स्थानकावर येणारे प्रवासी अगदी मनोभावे दर्शन घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करत असतात। मात्र आता या मंदिराला पाडण्याचं जे फरमान काढण्यात आलेलं आहे त्यावरून नागरिकांमध्ये भक्तांमध्ये प्रचंड लाट उसळलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात काही आंदोलन होतात का, काही वेगळी कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन मनोज सह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई।